आज ना सकाळी आबीला टिफिनसाठी मटकीची भाजी दिली होती. मग त्याने ना सकाळी टिफिनला खाल्ली आणि शाळेतून आल्याच्या नंतर म्हटलं की मला तीच भाजी नको. आणि मग म्हटलं मला दुसरं काहीतरी दे बनवून. आता म्हटलं याला काय बनवून द्यावं, कारण की सकाळची भाजी पण होती आणि त्याला भूक पण लागलेली होती आणि त्याला ते खायचं बी नव्हतं. तर म्हटलं आता काहीतरी याला आहे ना चटपटीत बनवून द्यावं. तर ना मग माझ्या लक्षात आलं की मी सकाळी एक कणकेचा गोळा ना तसंच ठेवला होता. तर म्हटलं आता याला आहे ना छान अशी याचं काहीतरी बनवून द्यावं. त्याला म्हटलं तोपर्यंत तू फ्रेश वगैरे हो आणि मी तुला आहे ना छान असा पराठा बनवते. पराठा म्हटलं की त्याला खूपच आवडते. पराठा कुठलाही असला ना त्याला खूपच आवडतो. मग मी काय केलं, छान अशी ना एक पोळी लाटून घेतली, त्यावर अर्धा चमचा तेल घातलं. तेल घातल्याच्यानंतर त्यामध्ये ना थोडंसं लाल तिखट आणि हळद घातली. छान अशी ना सगळीकडे पसरून घेतलं. त्यानंतर कांदा घातला, हिरवी मिरची म्हणते सॉरी कोथिंबीर घातली आणि छान ना आपण रोल करतो ना तसा रोल करून घेतला आणि चुंबळीसारखं ना याला गोल गोल करून घेतलं. आणि ना छान असं पिठामध्ये भरून ना आपल्याला आहे ना दोन्ही साईडनं आहे ना छान असं लाटून घ्यायचं आहे एकदम. तुम्ही हवं तर ना वरतून कोथिंबीरही घालू शकता. आणि ना छान असं आपल्याला इथं पराठा लाटून घ्यायचा आहे. तर ना इथं माझ्याकडून थोडंसं चिपकला होता खाली. तर त्यामुळं मग ना इथं जास्त पीठ लावायचं आहे थोडंसं खाली. तेल लावलं ना तरीही चालतं. त्यानंतर ना मग मी लगेच गॅसवर तवा ठेवला. त्यावर ना थोडंसं तूप तेल लावून घेतलं आणि हा पराठा टाकून घेतला. तर एका साईडनं छान असा भाजला होता. तर दुसऱ्या साईडनंही पुन्हा तेल तूप लावून ना छान असा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. तर बघू शकता अशा पद्धतीने ना मी छान असा भाजून घेतला. आता मी एकच करत होते त्यामुळे ना मी खूपसा मोठा केला होता. तुम्हाला हवं तर तुम्ही बारीक बारीकही करू शकता. आणि बघू शकता अशा पद्धतीने आपला छान असा पराठा तयार झालेला होता. तर नक्की अशा पद्धतीने एकदा नक्की ट्राय